नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं डी एन शॉपीमध्ये. हा आपला रंकाळा स्टँड, रंकाळा बसस्थानक. इथून डी एन शॉपीला कसं यायचं हे मी तुम्हाला सांगत आहे. आता इथून पश्चिमेला यायचं आहे गगनबावडा रोडला. इथं समोर आहे केदारलिंग बेकरी. तिथून सरळ समोर यायचं आहे, कोणत्याही प्रकारचं टर्न घ्यायचं नाही, सरळ थेट यायचं. हा आपलं कोल्हापूरमधील सर्वात प्रेक्षणीय ठिकाण रंकाळा तलाव. इथून पण सरळ समोर यायचं आहे. इथून 7 ते 8 किलोमीटर अजिबात कुठलाही टर्न घ्यायचा नाही, डावीकडे उजवीकडे कुठेही जायचं नाही, सरळ समोर यायचं आहे. थेट हा रंकाळा तलाव आपला बघा. इथून सरळ समोरच थेटच यायचं आहे. इथून पुढं आल्यानंतर तुम्हाला बालिंगा, दोनवडे फाटा व वाकरे फाटा हे ठिकाण लागतील. तिथून कुठेही डावीकडे उजवीकडे अजिबात जायचं नाही, सरळ समोर थेट यायचं आहे. आणि हा आला आता आपला सांगोळ फाटा. इथं आम्ही कोपार्टेकर असा बोर्ड आहे आणि डाव्या साईडला कमान आहे. ह्या कमानीतून डावीकडे यायचं आहे आपल्याकडं. ही कमान जी दिसते कुंभी कासारी सहकार साखर कारखान्याची कमान आहे. त्यातून डावीकडे आल्यानंतर सरळ समोर स्टेट आल्यानंतर तुम्हाला आपले कोल्हापूर आराध्य दैवत छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा आहे, इथून उजवीकडे यायचं आहे. आणि इथून थोडं पुढे आल्यानंतर उजव्या साईडला आहे DC नरके विद्यानिकेतन. तिथून पुढे आल्यानंतर कुंभी नदी तुम्ही पार केली की बरोबर सांगरूळमध्ये तुम्ही एंट्री करताय. आपण आता आलेलो आहे सांगरूळमध्ये. आणि हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक. इथून डावीकडे यायचं आहे व तिथून पहिलाच उजवा टर्न मारला ना की समोरच आपलं इथे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. तिथूनच आपलं DN शॉपीचा बोर्ड तुम्हाला दिसतोय. लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल DN शॉपी कुठं आहे. आणि तिथून पुढे यायचं आहे आपल्या DN शॉपीमध्ये. थँक्यू.